नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत मच्छी मुशी या मच्छीचं नाव आहे। तर चला सुरू करूया। गॅस पेटवला आहे, त्याच्यावर ठेवला आहे टोप। आपण टाकलं आहे त्याच्यात तेल टाकूया आपण त्याच्यात। लसूण त्याच्यात टाकूया लसूण आणि कांदा। भरपूर कांदा घ्यायचा आहे मंडळी। आणि थोडंसं करूया मिक्स। मिक्स केल्यानंतर मंडळी आपण टाकूया मच्छी। ही बघू शकता तुम्ही, ही आहे मुशी। ही आपण टाकूया डायरेक्ट तेलावर, कांदा आणि तेलावर। थोडा वेळ मिक्स करूया। थोडा वेळ झाकण ठेवूया। झाकण काढल्यानंतर थोडं मिक्स करूया। मग इथे मी घेतला आहे लाल तिखट, हळद, धने पावडर आणि गरम मसाला। परत त्याला मिक्स करूया। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यानंतर टाकणार आहोत चिंचेचं पाणी। चिंचेचं पाणी टाकल्यानंतर थोडं मिक्स करूया आपण। या टायमावर आपल्याला खूप नाजूक हाताने थोडं मिक्स करायचं आहे त्याला। मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत वाटण। मी हे सुक्या खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। वाटण टाकल्यानंतर आपण पुन्हा त्याला मिक्स करूया। तुम्ही बघू शकता, खूप हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। खूप छान होते अशी सिंपल केल्याने पण मच्छी। या क्षणातच आपण टाकूया मीठ टाकायचं आहे मंडळी चवीनुसार। आणि थोडं पाणी घालूया। आता थोडं पाणी घातल्यानंतर मंडळी आपण एक उकळी येऊ देऊया त्याला। उकळ आल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया। आपण त्याला थोडं बॉईल होऊ देऊया, उकळी येऊ देऊया। चांगली कडक उकळी आलेली आहे। कडक उकळी आल्याच्या नंतर मंडळी तयार आहे ही
मच्छी तुम्ही बघू शकता. ही आहे मच्छी, खूप छान झाली आहे. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. ही भातासोबत चपातीसोबत खूप छान लागते. अशी सिंपल पद्धतीने केलेली ही मच्छी. मंडळी, कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.